कुंती देवींचा एकुलता एक मुलगा होता पंकज. पंकज 23 वर्षांचा होता आणि तो एका साडीच्या दुकानात सेल्समनचं काम करायचा. पंकज आपल्या आईवर खूप प्रेम करायचा. त्याची आई गावात राहायची. 10 दिवसांपूर्वीच पंकजच्या आग्रहामुळे त्या गावाहून त्याच्याकडे राहायला आल्या होत्या. कारण पंकजला त्याच्या आईचं मोतीबिंदूचं ऑपरेशन शहरातच करायचं होतं. आई, तुझं ऑपरेशन परवा करायचं ठरलंय. मग तुला पुन्हा पूर्वीसारखा दिसायला लागेल. अरे काय गरज आहे रे पैसे बर्बाद करायची. तू पैसे साठवून ठेव बाळा. आता तुझं लग्न करायचंय, सून आणायचीये. पैसे तर मी नंतर पण कमवू शकेल आई. जर तुला दिसायचंच बंद झालं तर तुझ्या सुनेला तरी तू कशी बघशील? पंकजच्या बोलण्यावर कुंतीबाई हसतच राहिल्या. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने शहरात थैमान घातलंय. रोज टीव्हीवर या कोरोनाच्या बातम्या, या रोगामुळे मेलेली माणसं, किती लोकांना या रोगाने ग्रासलंय याच बातम्या फक्त दिसत होत्या. कुंतीबाई खूपच काळजी करायच्या, पण पंकजला रोज कामावर जावंच लागायचं. पंकज साडीच्या दुकानात होता. त्याच्यासमोर काही बायका बसल्या होत्या. अहो, काय बोलताय ताई तुम्ही? ही साडी पूर्ण मार्केटमध्ये फिरलात ना तरी मिळणार नाही बघा. असं काय आहे एवढं खास त्याच्यात? अहो ताई, हे बघताय का? या साडीवर जरीचं जे बारीक नक्षीकाम केलंय ना, संपूर्ण हाताने केलेलं काम आहे ते. मशीनचा वापर अजिबात केला नाहीये याच्यात. तुम्ही ही साडी एकदा का नेसल्या ना की सगळ्यांची नजर तुमच्यावरच खिळून राहील बघा. हो, पण जरा किंमत तर नीट लावा. हे बघा ताई, आमच्याकडे 2 नंबरचं कामच नसतं, त्यामुळे किंमत एकदम फिक्स असते. पण एक खात्री देतो, एकदा का तुम्ही आमच्याकडून साडी घेऊन गेलात तर परत परत इथेच याल बघा. पंकजला साडी विक्री करणं खूपच चांगलं जमायचं. त्यामुळे त्याचा मालकही त्याच्यावर खूप खुश असायचा. त्याच दिवशी सगळेजण जेव्हा एकत्र जेवायला बसले होते तेव्हा टीव्हीवरून त्यांना समजलं की कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊन लागेल. त्या दिवशी संध्याकाळी पंकज जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याची तब्येत थोडी बरी नव्हती. तो जाऊन कॉटवर झोपला. अरे काय झालं बाळा, आलास की लगेच झोपलास? आज मी तुझ्या आवडीची खीर बनवलीये. काही खायची इच्छा नाहीये गाई. माझं अंग खूप दुखतंय आणि असं वाटतंय की ताप पण आलाय. बघू बरं. कुंतीबाईंनी पंकजच्या डोक्यावर हात ठेवला तर खरंच त्याला खूप ताप होता. तापाचं काही औषध आहे का रे बाळा घरात? तुला खूप जास्त ताप आहे. अगं आई, होतं औषध घरात, पण गेल्या वेळेसच संपलं. बघ ना, मी घेऊन यायला पण विसरलो. काही हरकत नाही बाळा, मी पाण्याच्या पट्ट्या ठेवते, मग ताप लगेच उतरेल. कुंतीबाईंनी पंकजच्या डोक्यावर पट्ट्या ठेवायला सुरुवात केली. थोड्या वेळातच त्याला झोप लागली. रात्रभर पंकज शांत झोपला, पण सकाळी जेव्हा त्याची झोप उघडली तेव्हा तो जोर जोरात खोकत होता. अरे तुला तर खूप खोकला झालाय बाळा, थांब तुझ्यासाठी गरम पाणी घेऊन येते. आई त्याला पाणी आणून देते, पण येऊन बघते तर त्याची तब्येत जास्तच बिघडत चालली होती. डोक्यावर हात ठेवला तर त्याला खूप तापही होता. थोड्या वेळातच तो जोर जोरात श्वास घ्यायला लागला. आई, 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 मला श्वास घ्यायला खूप त्रास होतोय ग. मी नीट श्वास नाही घेऊ शकत ग आई. अरे असं का होतंय रे बाळा? थांब, मी तुझी पाठ चोळते. तू जोरजोरात श्वास घ्यायचा प्रयत्न कर ना. आई त्याची पाठ चोळते, पण त्याने जास्त काही फारसा फरक पडत नाही. पंकजला श्वास घ्यायला खूपच त्रास होत होता. कुंतीबाई या शहरात नवीन होत्या. त्यांना कळत नव्हतं की आता कोणाकडे मदत मागावी. पंकजचे डोळे सारखे बंद होत होते. सगळं ठीक होईल बाळा, डोळे का बंद करतोयस? मी आहे ना तुझ्याजवळ. मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. कुंतीबाई कशाबशा पंकजला सांभाळत बाहेर आल्या. लॉकडाऊनमुळे सगळे रस्ते सामसूम होते. त्यांना समजत नव्हतं की त्या आपल्या मुलाला हॉस्पिटलपर्यंत कशा घेऊन जातील. त्याचवेळी त्यांना एक गाडी येत असलेली दिसली. त्यांनी हात दाखवून त्या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती गाडी न थांबताच निघून गेली. अरे कोणीतरी तर मदत करा, कोणीतरी गाडी थांबवा रे. एका आईला अशा परिस्थितीत मदत करा. बघा ना माझ्या बाळाची हालत कशी झालीये ते. कुंतीबाई अर्ध्या तासापासून येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या गाड्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण कोणीच त्यांच्या मदतीसाठी थांबलं नाही. तेव्हाच त्यांची नजर एका रिकाम्या हातगाडीवर गेली, ज्याच्यावर छोले चावल असं लिहिलेलं होतं. पण ती गाडी रस्त्यापासून खूप लांब लावून ठेवली होती. ती गाडी तशीच पडून होती कारण लॉकडाऊन सुरू होतं. कुंतीबाई ती गाडी घेऊन आल्या. कसं बसं त्यांनी पंकजला त्या हातगाडीवर झोपवलं आणि हॉस्पिटलच्या दिशेने जाऊ लागल्या. कोण जाणे कसं त्या म्हाताऱ्या शरीरात एवढी ताकद कशी काय आली. पण ते म्हणतात ना, आईसमोर तिचं मूल जर अडचणीत असेल
तर आई त्याच्यासाठी वाटेल ते करून त्याला त्या अडचणीतून बाहेर काढते. धक्का मारत मारत त्या कशाबशा हॉस्पिटलपर्यंत पोहोचल्या. तिथे आधीच गदारोळ सुरू होता. कोणी इकडे झोपलं होतं तर कोणी तिकडे, कोणी इकडे रडत होतं तर कोणी त्रासलेलं होतं. या कोरोनाने सगळ्या जगभरात नुसतं थैमान घातलं होतं. कुंतीबाईंची नजर एका वॉर्ड बॉयवर गेली. अरे बाळा, मला सांगतोस का की डॉक्टर आत्ता कुठे भेटतील? माझा मुलगा खूप आजारी आहे रे. अरे रे रे रे, तुम्ही अशा कशा इथे घुसताय? दिसत नाही का मावशी तुम्हाला इथं आधीच किती पेशंट आहेत ते? माफ कर रे बाळा मला, पण माझ्या मुलाची हालत खूप खराब झालीये रे. इथं सगळ्यांचीच हालत खराब आहे. चुपचाप इथे उभे राहा. जेव्हा तुमचा नंबर येईल तेव्हा आत या, कळलं? तिकडे पंकजची हालत अजूनच खराब होत चालली होती. पाण्याविना मासा जसा तडफडतो तसाच पंकजही तडफडत होता. आई सुद्धा त्याचे हाल बघून बेचैन होत होती. आईने वॉर्डबॉयचे पाय धरले आणि त्याला म्हणाली, माझ्या मुलाला आत्ताच्या आत्ता ॲडमिट करून घ्या, खूप त्रास होतोय त्याला. अहो मावशी, तुम्हाला समजत कसं नाही? इथे एक पण बेड रिकामा नाहीये. सगळे बेड कोरोना पेशंटनी भरलेले आहेत. कोरोना? हो, तुमच्या मुलाला पण कोरोनाचीच लक्षणं आहेत. त्याला बघूनच मला कळलंय. हे बघा, बेड तर कुठं बी मिळणार नाही. याच्यासाठी ऑक्सिजनच्या सिलेंडरची व्यवस्था करा, नाहीतर हा वाचणार नाही. कारण मी याच्यासारख्या लई पेशंटला ऑक्सिजनच्या अभावी मरताना बघितलंय, म्हणून सांगतोय. वॉर्डबॉयचं बोलणं ऐकून त्या आईचे अश्रू ढसाढसा गळायला लागले. त्या अचानक थरथर कापू लागल्या. त्यांचा चेहरा पांढरा फिट्ट पडला. अरे बाळा, मी या शहरात नवीन आहे. हे ऑक्सिजन सिलेंडर कुठं मिळेल? आधी तर इथंच मिळत होतं, पण आता कुठे मिळतो हे त्या देवालाच माहिती बघा. मला नाही माहीत. कुंतीबाई त्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना त्या ऑक्सिजन सिलेंडरबद्दल विचारू लागल्या. त्यांचं मन सैरबैर झालं होतं. कोणीतरी त्यांना सांगितलं की इथून 40 किलोमीटर लांब ऑक्सिजन सिलेंडर मिळेल, पण त्यासाठी 25,000 रुपये खर्च करावे लागतील. एवढे पैसे तर त्यांच्याकडे नव्हतेच. हताश होऊन वरती देवाकडे बघत त्या म्हणाल्या, हे देवा, असं नको करू रे बाबा. माझ्या म्हातारपणीचा आधार आहे हा. त्याला असं नको करूस रे. माझ्या नवऱ्यालाही तू असंच लवकर बोलवून घेतलंस. मी तेव्हा तुला काही तक्रार केली नाही. आयुष्यात सगळ्या अडचणी, संकट सगळं सहन केलं, पण आता माझ्यात ताकद नाही रे काही सहन करण्याची. ती आई देवाकडे प्रार्थना करतच होती. तेवढ्यात एक माणूस पळत पळत त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, अहो मावशी, तुमचा मुलगा काही हालचाल करत नाहीये. तो अगदी शांत पडू नये. तुम्ही लवकर चला. ते ऐकून कुंतीबाई पळत पळत पंकजकडे गेल्या. खरंच पंकजचं शरीर शांत झालं होतं. तो काहीच हालचाल करत नव्हता. मावशी, बहुतेक तुमचा मुलगा आता आपल्यात राहिला नाही. हे ऐकताच कुंतीबाई टाहो फोडून रडू लागल्या. पंकज, पंकज, उठ ना रे बाळा. माझं ऑपरेशन आता कोण करेल रे? माझ्या सुनेला मी कशी बघणार आता? चल उठ बरं. चांगला बाळ आहेस ना रे तू माझा. उठ बरं, उठ ना, उठ. अचानक पंकजच्या शरीरात थोडी हालचाल झाली. कुंतीबाईंना काही कळायच्या आतच एक बाई तिथे आली आणि त्यांना म्हणाली, मी माझ्या मुलाला वाचवण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न केले. त्याला पण ऑक्सिजनची गरज होती. मी कसा बसा त्याचा पण बंदोबस्त केला, पण जोवर हा सिलेंडर मी घेऊन आले तोपर्यंत तो मला सोडून गेला होता. आता हा सिलेंडर माझ्या काहीच कामाचा नाही. तुम्ही हा सिलेंडर घ्या, कदाचित तुमच्या तरी मुलाचे प्राण वाचतील. त्याचवेळी तिथे सिनियर डॉक्टर पण आले. त्यांना सगळ्या गोष्टी कळाल्या आणि पंकजवर त्यांनी लगेच उपचार सुरू केले. ऑक्सिजनचा सपोर्ट त्याला दिला गेला. 24 तासानंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. एका गरीब आईने अशी लढाई लढली. 7 दिवसानंतर त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. एका गरीब आईने अशी लढाई लढली जी कोणा माणसाच्या विरोधात नव्हती, तर ती एका व्हायरसच्या विरोधात होती. पण आईच्या शक्तीपुढे कदाचित तो व्हायरस पण हरला. पण प्रत्येक माणूस भाग्यशाली नसतो. त्यामुळे या शक्तिशाली आणि अदृश्य शत्रूशी सावधानतेने लढा. मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा. तेव्हाच हिंदुस्तान जिंकेल आणि कोरोना हारेल. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका.
अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.